नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आर-आर-बी एन-टी-पी-सीचा जो फॉर्म आलेला आहे सध्याचा. तर त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा स्टार्टपासून एंडपर्यंतचा त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता ही आर-आर-बी मुंबईची वेबसाईट आहे आणि तुम्ही जर इथं जाल तर तुम्हाला काय करायला की इथं एन-टी-पी-सी ग्रॅज्युएशन बघा तुम्ही ग्रॅज्युएट पोस्ट आहेत त्या ही तुम्हाला दिसून जाणार आहे. आता इथं बघा तर ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला चालू केलेली आहे ही 14 तारखेपासून. तर याच्यावरती क्लिक करायला लागेल पहिल्यांदा. तर थोडंसं आपण जर बघितलं तर हे ॲप्लिकेशन जे आहेत सध्याचे आर-आर-बी एन-टी-पी-सीचे तर ते असणार आहेत 8,113 पोस्ट आहेत वाटतं. 8,113 पोस्ट असताना त्याच्यामध्ये तिकीट सुपरवायझरचे असतील 1,736 पोझिशन, स्टेशन मास्टरचे असतील 945 पोझिशन, गुड ट्रेन मॅनेजरचे असतील 3,144 पोझिशन, त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी असतील 1,507 पोझिशन, सिनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी असणार आहेत 732 पोझिशन. अशा 8,113 पोझिशन्स असणार आहेत या. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण जर वेबसाईटवरती गेलो तर त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय केलं की सेन इथे दिसून जाईल की याच्यामध्ये तुम्हाला की एन-टी-पी-सीची ही याच्यावरती लिंकवरती क्लिक करायला लागेल. हे तुम्हाला काय केलं की PDF ओपन होईल. आता तुम्ही गेलो खाली अप्लायवरती जा, क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करा, तुम्ही ओके करा. आता इथं बघा की हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड अकाउंट फॉर ALP किंवा सेन टेक्निशियन असेल किंवा RPF असेल किंवा RPF कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर असेल किंवा JE असेल नॉट रिक्वायर्ड टू रजिस्टर अगेन दे शुड लॉग इन. आता त्यांनी जर ऑलरेडी केलं असेल तर त्यांना काही करायची गरज नाही. त्यांनी केलं नाही रजिस्ट्रेशन त्यांनी रजिस्ट्रेशन करायला लागेल. आता क्लिक करू ओके करा. मी आता कंट्री ओरिजिन इथं इंडिया करायला लागेल. त्याच्यानंतर खाली काय इथं तुम्हाला काय करायला की तुमचं नाव लागेल 10वीच्या सर्टिफिकेटनुसार जसं असेल तसं. आता माझं हे सर्टिफिकेटनुसार नाव सुशील आहे. ओके, फुल नेम सुशील. आता CBSE असल्यामुळे माझं फक्त नाव आहे, फक्त नाव आणि सरनेम आहे. चेंज नाव केलं का नाही केलेलं. डेट ऑफ बर्थ 10वीच्या याच्यानुसार तुम्हाला काय केलं की डेट ऑफ बर्थ टाकायला लागेल. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की इथं तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल तुमची डेट ऑफ बर्थ ती तुम्हाला काय करायला की टाकायला लागणार. ठीक आहे, हे टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथं परत काय करायला लागेल तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायला लागेल. तुम्हाला इथं तुमची स्वतःची डेट ऑफ बर्थ जी ऑलरेडी टाकलेली आहे ती व्हेरीफाय करायला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडर मेल, इथं जेंडर परत सिलेक्ट करायचं आहे. फादर्स नेम, त्यानंतर इथं परत ठीक आहे. इथं आईचं नाव आधार व्हेरिफिकेशन करायला लागणार तुम्हाला. ठीक आहे. आता इथे काय करायला लागेल तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायला लागला. आता मी हे टाकून घेतो. आता इथं परत काय करायला लागेल आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकलेला आहे. जनरेट ईमेल OTP ईमेल वरती तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथं. आता मी मोबाईल नंबर टाकून घेतो आणि जनरेट OTP करा. OTP तुम्हाला काय करायला की याच्यावरती येऊन जातो. तर हा OTP मी ऑलरेडी इथं आलेला आहे, मला हा टाकून घेतो मी.
ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला मेसेजवरती आलेला OTP टाकायला लागणार आहे. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, इथं पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आधार कार्ड मी इथं टाकून काय करतो की व्हेरीफाय करून घेतो आधार नंबरचा. ठीक आहे, व्हेरीफाय. इथं फुल नेम ॲज पर आधार करायला लागेल तुम्हाला इथं. ओके, त्याच्यानंतर होल्ड करा आणि व्हेरीफायवर क्लिक करायचा. क्लिक केला त्याच्यानंतर खाली गेलो आपण, तर हे कॅप्चा टाकायचा आहे इथे. आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट करायचं आहे. आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय येईल. त्याच्यानंतर खाली जायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे गोष्टी येतील. त्याच्यानंतर आय हॅव रिचेक द डिटेल्स अँड फाउंड करेक्ट वर क्लिक करा आणि क्रिएट अँड अकाउंटवर क्लिक करा. क्रिएट अँड अकाउंट करा, प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला परत काय करायला लागेल की तुमचा अकाउंट क्रिएट झालेला आहे. तुम्ही काय करा की इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्डने आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचा. ते मी हे टाकून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की हे येऊन जाणार आहे. त्याच्यानंतर काय करायला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा, इथं किंवा इथं. मी काय करेल की वरती क्लिक करेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की इथं येऊन जाणार की ही आपली जी जाहिरात आहे NTPCची इथे आहे. त्याच्यानंतर ही आहे जी पॅरामेडिकल कॅटेगरीची आहे, तर इथं तुम्हाला क्लिक करायला लागेल. तर याच्यामध्ये कोणत्या RRB तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आता तुम्ही कुठल्या RRB साठी अप्लाय केला असेल, तुम्ही जाहिरातीमध्ये जागा बघा आपल्या कॅटेगरीनुसार. सपोज मी मुंबईला करता, मुंबईवर क्लिक करा. आय एम नॉट करंटली डिपार्ट बाय द RRB RRC वर क्लिक करायचं आहे आणि काय करायचं की नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके, नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचे पर्सनल डिटेल येणार. आता तुम्ही मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात. सपोज अनमॅरिड आहात, अनमॅरिड म्हणजे इथं काय करा की रिलिजन कोणतं आहे, हिंदुझम आहे. त्याच्यानंतर लँग्वेज कोणती आहे तुमची, जी लँग्वेज असेल ती टाकायची आहे. मराठी टाकलेली आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर कुठं आता तुम्हाला काय करायला चॉईस कोणती टाकायची, इंग्लिशमध्ये घेत आहे मी. त्याच्यानंतर विजिबल मार्क असेल काय असेल तर इथं मोल टाईप करा. त्याच्यानंतर इथं करा की तुमच्या माझ्या राईट हँडला थोडंसं स्कार आहे, ते लागलेलं आहे. त्याच्यानंतर इथं कम्युनिटी कोणत्या ह्याच्यातून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते करायचे आहे. तुम्ही SC मधून करा, ओपन मधून करा, OBC करा, EWS मधून करा. या 4 कॅटेगरीमध्ये तुम्ही काय करू शकता की करू शकता ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर तुम्ही खाली गेला. आता इथं सिलेक्ट केला, सपोज ओपन मधून केला मी. त्याच्यानंतर खाली गेलो आपण. त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट इथं पत्ता टाकायचा आहे. पत्ता टाकून घेतो मी, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट. हे परमनंट ऍड्रेस आहे तुमचा. ओके, इथं हे असणार आहे तुमचं. हे परमनंट ऍड्रेस असणार आहे. प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस हे दोन्ही टाकायचे. तिथं मी दोन्ही टाकून घेतो. ठीक आहे, इथं टाकून घ्या ऍड्रेस तुमचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या गावाचं पिनकोड. ठीक आहे, आणि सेम असेल तर सेम क्लिकवर करा. ठीक आहे, त्याच्यानंतर सेव्ह करायला आणि नेक्स्ट करा. आता तुम्हाला काय करायला लागेल की इथं तुम्हाला हे बाकीचे डिटेल विचारेल. तर एक सर्व्हिसमॅन आहात का, येस असेल येस, अदरवाईज नो करा. तुझ्यामध्ये डिसेबिलिटी असेल तर येस असेल येस, अदरवाईज नो करा. नो करायला लागेल इथे. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्राईब लागत असेल म्हणजे लेखीसाठी कोणी, तर इथं येस असेल येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर इथं बघा
इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी जर असाल तुम्ही EBC होल्डर असाल तर येस असेल, येस तर नो करा. त्याच्यानंतर एम्प्लॉई आहात का तुम्ही, नाही आहे तर नाही, नो करा. त्याच्यानंतर ना इथे बघा एम्प्लॉयमेंट डिटेल, तुम्ही एक्सक्लुडिंग रेल्वेचे, आता तुम्ही कुठे आहात, तुम्ही नॉट ॲप्लिकेबल आहात म्हणजे तुम्ही कुठे जॉब करत नसाल तर इथं नॉट ॲप्लिकेबल करा. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल, स्टेट गव्हर्नमेंटचे असाल की पब्लिक सेक्टरचे असाल तर पब्लिक सेक्टर अंडरटेक PSU असाल तर इथं नॉट ॲप्लिकेबल करायचं, जॉब कुठे करत असाल. इथे अकाउंट नंबर डिटेल करायचे आहेत. इथे तुम्हाला अकाउंट नंबर तुमचे काय करणार की भेटणार आहे तुमचे. ठीक आहे, मी काय करतो हे टाकतो ही माहिती आणि तुम्हाला काय करा की सेव्ह करा. आता हे डिटेल टाकल्याशिवाय पुढे सेव्ह होणार नाही, मी हे टाकून घेतो. त्याच्यानंतर ना सेव्ह केलेलं आहे मी. पुढे जा. पुढे गेल्यानंतर ना जर बघाल तुम्ही तर इथं तुम्हाला तुमचे 10वीचे मार्कशीट टाकायचे आहे. 10वी कधी झाली होती त्याचे डिटेल भरायचे आहेत, कुठून झालेले आहे, जिल्हा तुमचा, जो जिल्ह्यामधून तुम्ही झालेले आहेत 10वी त्याची तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. तुमचं बोर्ड कोणतं होतं, CBSE होतं माझा. त्याच्यानंतर इथं डेट रिझल्टची कधी लागला होता ना त्याची तुम्हाला काय केलं की डेट विचारलेली आहे. ती डेट काय करतो मी इथे टाकून देतो. इथे रोल नंबर टाकायचा जो तुमचा रोल नंबर होता. ओके, आणि इथे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला, ते मी अपलोड करतो. त्याच्यानंतर ना काय करा की तुम्ही ॲडवर क्लिक करा. 10वी झालेली आहे. त्याच्यानंतर ना इथं तुमचं जे काय असेल, आता डिप्लोमा असेल डिप्लोमा, डिग्री असेल डिग्री, तर तुम्ही याचे काय करायचे की माहिती टाकायची. सपोज मी काय करेल की डिग्रीची माहिती टाकेल. आता इथं बॅचलर्स आहे, तिथे पहिले डिप्लोमा आहेत, त्याच्यानंतर ना ग्रॅज्युएशन. ओके, डिसिप्लिन कोणती होती तुमची ग्रॅज्युएशनची ती तुम्हाला काय करायला की बॅचलर ऑफ, आता इथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करायला लागेल मला इथे. BE आहे इथे. त्याच्यानंतर स्टेट कुठून केला त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. इथून मी महाराष्ट्रामधून केलं. डिस्ट्रिक्ट, ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही केलं आहे त्याची तुम्हाला काय करायला की माहिती द्यायची आहे. मुंबईमधून केलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथून तुमचं कॉलेजचं नाव जे काय असेल तर ते तुम्हाला काय करायला की कॉलेजचं नाव द्यायचं आहे इथं. तर इथं कॉलेजचं नाव देतो मी. VJTI रिझल्ट डिक्लेरेशन कधी झाला त्याची तुम्हाला इथं माहिती द्यायला लागेल. ठीक आहे, डेट झालेला आहे. त्याच्यानंतर इंग्लिश तुम्हाला येतं व्यवस्थित. ओके, आणि काय करा की ॲड करा, टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ना नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर ना ओके, नेक्स्ट केला. त्याच्यानंतर ना बघा तुम्हाला इथं तुम्हाला फोटो अपलोड करायला लागेल आणि इथं तुम्हाला काय करेल की साईन अपलोड करायला लागेल. तर फोटो अपलोड करण्यासाठी मी क्लिक करेल इथे फोटोवर. हे फोटो आणि साईन माझे अपलोड झालेले आहेत इथे. त्याच्यानंतर ना मला काय करायला लागेल, पुढे जायला लागेल नेक्स्टकडे. सेव्ह करा, नेक्स्ट करा. त्याच्यानंतर यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट अंडर द RRB प्लीज इंटर इन द घेऊन तर ओके करू तुम्ही. त्याच्यानंतर ना नेक्स्टकडे जा तुम्ही.